श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची पालखी परिक्रमा वर्ष 29वे. ही पालखी 15 नोव्हेंबरला अक्कलकोटहून प्रस्थान झाली. ती 19 तारखेला बेळगाव येथे आगमन आहे पालखीचं. बेळगाव येथे 19 तारखेला हट्टीळ गल्ली, 20 तारखेला सुनील चौगुले यांच्याकडे मुक्काम आहे. 21 तारखेला ओमनगरमध्ये दुपारपर्यंत ओमनगरमध्ये राहील. संध्याकाळी 4 वाजता ठळकवाडीला समृद्धी शिंदे सोमवारपेठ इथं मुक्काम आहे. तिथून दुसऱ्या दिवशी सकाळी दत्त मंदिर वडगाव इथे प्रस्थान होईल. तिथे दुपारी 2 ते 3 वाजेपर्यंत तिथे राहील. तिथून नर्तकीच्या बाजूला आदेश बर्डे यांच्याकडे त्या दिवशी वस्ती आहे, मुक्काम आहे तिथं. मग दुसऱ्या दिवशी 23 तारखेला सकाळी शिवाजीनगरमध्ये स्वामींचं मंदिर आहे, तिथं पालखीचं आगमन तिथं होईल. मग 23 तारखेला संध्याकाळी पिन्नरवाडीजवळ मच्छे इथं जाऊन तिथे 2 तास तिथं थांबून परत पिन्नरवाडीला आकाश देसाई यांच्याकडे पालखीचा मुक्काम आहे तिथं. 24 तारखेला सकाळी सचिन सांबरेकर अनगोळ इथे चिदंबरम नगरमध्ये येईल. त्या दिवशी संध्याकाळचा मुक्काम विनायक नगरमध्ये विकास बर्डे यांच्याकडे राहील. मग 25 तारखेला बापट गल्लीमध्ये राजेंद्र गायकवाड यांच्याकडे पालखी मुक्काम सकाळ आणि दुपार त्यांच्याकडेच राहील. 26 तारखेला सकाळी कारवे गावाकडे प्रस्थान होईल. ह्या पालखीचा मेन उद्देश काय? ज्या लोकांना अक्कलकोटमध्ये यायला जमत नाही त्या लोकांना इथंच दर्शन व्हावं या उद्देशाने राजे विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट व तसेच अमोलराजे जन्मेंद्रराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली ही पालखी परिक्रमा महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा ह्या सर्व मेन सिटीला जाऊन परत ती 15 जुलै 2026ला अक्कलकोटला येईल. तरी या बेळगाव परिसरातील सर्वांना विनंती करतो की या पालखी परिक्रमाच्या पालखीच्या स्वामींच्या दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती आहे.